अर्जुनला आता प्रियाने मिठी मारलेली असते आणि प्रिया अर्जुनला विचारत असते की सांग ना अर्जुन, माझ्यावरती किती प्रेम आहे. अर्जुनचा आता तिसरा डोळा उघडतो. अर्जुनला सहन होत नाही आणि अर्जुन मोठमोठ्याने ओरडत म्हणतो की सोड प्रिया, माझं तुझ्यावरती प्रेम नाहीच आहे. माझं प्रेम आहे ते फक्त आणि फक्त सायलीवरती. आणि हे दृश्य आता सायलीने बघितलेलं असतं. तर मित्रांनो, संपूर्ण स्टोरी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सायली आता अर्जुनलाच बोलत असते. अर्जुनला ती म्हणत असते, काही नसताना तुम्ही प्रिया ही तन्वी नाहीये हे सिद्ध करायला निघाला होतात. आणि समजा प्रियाला जर तुमच्यावरती संशय आला असता, तुम्ही तिच्यावरती खोटं प्रेम करताय हे तिला जर लक्षात आलं असतं तर. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अहो ते कसं काय शक्य आहे. अहो मी तिच्यावरती प्रेम करतोय हे जाणूनच तिला किती आनंद झालाय. सायली म्हणत असते की ती असं दाखवत जरी असली ना तुम्हाला, तरी सुद्धा ती खूप हुशार मुलगी आहे. आधीच तुम्ही आता हा घोळ घालून ठेवलाय. मी सांगत होते तेच ऐकलं असतं तर. अर्जुन म्हणत असतो की आता हे बोलून काही अर्थ आहे का. आणि हे प्रूव्ह झालंय ना आता की प्रियाच तन्वी आहे. तरी पण आता आपल्याला प्रियाकडून विलास मर्डर केस विषयी माहिती मिळू शकते. सो आता हे प्रेमाचं नाटक आपल्याला कंटिन्यू करावं लागणार आहे. सायलीला आता खूपच शीण आलेला असतो. सायली अर्जुनला म्हणत असते की हात जोडते मी तुमच्या समोर, पण आता हे पहिलं तुम्ही सगळं थांबवा. प्रिया तुम्हाला खुनाबद्दल एक गोष्ट देखील सांगणार नाहीये. आणि इतके दिवस तुम्ही प्रयत्न करताय ना, आणि काय झालंय त्यातून. आपले मधुभाऊ अजूनही जेलमध्येच आहेत ना. तुमच्या प्रेमाच्या नाटकाचा काय उपयोग झाला. अर्जुन आता म्हणत असतो की अहो मिसेस सायली, म्हणून आपण प्रयत्न तर थांबू शकत नाही ना. अर्जुन म्हणत असतो की यस 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 यस, एक आयडिया आली माझ्या डोक्यात. मी आहे ना प्रियाला बाहेर कुठेतरी घेऊन जातो. तेव्हा मात्र सायली चिडते आणि म्हणते की बास करा आता, खूप झालं हे आता तुमचं. प्रिया जाळ्यात अडकणार नाहीये आणि यात फक्त आणि फक्त वेळच वाया जातोय. मला तरी वाटतंय की तुम्ही आता मधुभाऊंना सोडवण्यासाठी दुसरा मार्ग शोधायला हवा आणि ह्यावेळी तरी तो यशस्वी होईल असं बघा. आता सायलीला खूपच राग आलेला असतो आणि सायली खूप व्याकुळतेने बोलत असते. आता सायली तिथून निघून जाते. अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली अहो ऐकून तरी या. परंतु आता सायलीने एकही शब्द ऐकून न घेता तिथून आता ती निघून गेलेली असते. आता अर्जुन पाठीमागे विचार करत असतो. आता इकडे खाली प्रिया ही बाहेर कुठेतरी जाऊन आलेली असते आणि तिला आता वाटेतच अस्मिता भेटलेली असते. अस्मिता आता प्रियाला म्हणत असते, अगं तन्वी, अगं मी तुला सकाळपासून शोधतीये, मला कुठेच का बरं दिसली नाही ग तू. तेव्हा प्रिया म्हणत असते की अगं मी अर्जुनच्या खोलीत होते. आणि आता ही गोष्ट रविराजने पाठीमागूनच ऐकलेली असते. रविराज देखील दरवाजातच उभा असतो. तेव्हा आता रविराज म्हणतो की अर्जुनच्या खोलीत. प्रिया, तू अर्जुनच्या खोलीत काय करत होतीस. आता प्रिया म्हणत असते की मी अर्जुनच्या खोलीत ना त्याला कॉफी द्यायला गेले होते आणि सकाळी सकाळी मी मैत्रिणीकडे गेले होते अभ्यासासाठी. तेव्हा आता रविराज समजून घेत असतो प्रियाला. तो म्हणत असतो आपण प्रतिमा आल्यापासून इकडेच राहायला आलो आणि तेव्हापासून तुझ्या अभ्यासाकडे देखील दुर्लक्ष व्हायला लागले. परंतु आता प्रिया इथं पण मास्टर गेम खेळत असते. म्हणत असते की काही हरकत नाही बाबा, आईसाठी काही. आणि मध्ये मध्ये मी हे अभ्यास मॅनेज करतच असते ना. हे काय आता मी कॉलेजलाच निघाले. तेव्हा आता कल्पना तन्वीला विचारत असते की अगं तन्वी, परंतु तू आत्ताच मैत्रिणीकडून आली आहे ना अभ्यास करून आणि आता लगेच तू कॉलेजला चालली. आता मात्र प्रिया बोलत असते आणि म्हणत असते की अगं काय करणार आता आईची सेवा करता करता मला अभ्यास पण मॅनेज करावाच लागणार ना. आता रविराज प्रियाच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो की असंच मॅनेज करत राहा आणि असाच अभ्यास देखील करत राहा. तेव्हा प्रिया म्हणत असते की ठीक आहे आता मी येते. आणि ती आता दोघांनाही बाय करते आणि तिथून निघते. आता प्रिया तिथून निघून तर गेलेली असते, परंतु रविराज मात्र मागे विचार करत असतो. प्रतिमाच्या गडबडीत तन्वीचा अभ्यासाकडून दुर्लक्ष व्हायला लागले. तिचा करिअरचा देखील प्रश्न आहे. तिने तिच्या अभ्यासावरतीच फोकस करायला हवा असा आता रविराज पाठीमागे विचार करत असतो. परंतु खोटारडी प्रिया ही किती मोठी मास्टर माइंड आहे हे रविराजला मात्र प्रिया किती मोठी चालबाज आणि खोटारडी आहे याची भनक सुद्धा रविराजला मात्र नसते. आता साक्षी इकडे मात्र घसा ताणून ताणून बेंबीच्या देठापासून म्हणत असते की अगं हे किती डेंजरस आहे. अगं मुळात अर्जुनला डाऊट आलाच कसा की तू तन्वी नाही
खोटारडी प्रिया आहे म्हणून. तेव्हा महिपत म्हणत असतो की अगं साक्षी, अगं हिनेच काहीतरी चिखल करून ठेवला असणार, आता तो आपल्या थोबाडाला लागणार. साक्षी म्हणत असते नाहीतरी मी सांगत होते तुम्हाला की त्या सुभेदारांच्या घरात इतके दिवस या तन्वीला राहून देऊ नका म्हणून. त्या अर्जुनला ना ह्या प्रियाचं वागणं नक्कीच खटकत असणार. प्रिया आता साक्षीला बोट करत म्हणत असते, हे माझ्या वागण्यात काही खोट नाही हा, आणि माझं ना बोलून सुद्धा झालेलं नाहीये, त्यामुळे अर्धवट ऐकून उगाच बोंबाबोंब करायला सुरुवात करू नका. नागराज म्हणत असतो की आता आणखीन काय गोंधळ घालून ठेवलायस तू. प्रिया म्हणत असते की गोंधळ घालायला माझं नाव नागराज किल्लेदार नाहीये, आणि उलट जो गोंधळ होऊ शकत होता ना तो मी निस्तरलाय. आता मात्र नागराजचा देखील पारा चढलेला असतो. आता प्रियाचं हे बोलणं, प्रियाची ही स्टाईल आता सगळ्यांनाच खटकत असते. परंतु आता कोणी काही बोलून दाखवत नसतं, कारण की अडला हरी गाढवाची पायधरी हेही त्यांना माहीत असतं. प्रियाचा राग महिपतला किती येत असतो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. प्रिया आता म्हणत असते की अर्जुनला माझा संशय आला होता हे मला आधीच कळलं होतं, आणि मी त्यातून मार्गही काढलाय. तेव्हा आता सर्वजण प्रियाकडे बघू लागतात. प्रियाने आता नेमकं काय केलंय हा प्रश्न आता प्रत्येकाला पडलेला असतो. आता साक्षीच्या डोक्याला देखील आड्या पडलेल्या असतात. साक्षी सुद्धा आता प्रियाकडे बघत असते. महिपत आता म्हणत असतो, म्हणजे नेमकं काय केलंयस तू, जरा आम्हाला सगळ्यांना उलगडून सांगशील का की तू काय निस्तरलाय प्लॅन, आणि नेमकं काय घडलं, आणि अर्जुनला कसा काय संशय आला होता तुझ्यावरती, आणि तू काय केलं मग त्याच्यावर. तेव्हा आता प्रिया म्हणत असते, सांगते सगळं इन डिटेल मध्ये सांगते, फक्त आता माझा ऐका. प्रिया म्हणत असते की मी स्केच पेननी खून काढलीच होती. मी जेव्हा अर्जुनला खोलीमध्ये कॉफी नेऊन द्यायला गेले होते तेव्हा ती कॉफी माझ्या पायावरती सांडली, आणि मग ते माझ्या पायाला झटका बसला, त्याच्यामुळे मी वॉशरूम मध्ये गेले आणि मी पाया वॉश केला. परंतु येताना माझ्या पायाची जी शाई आहे ती ओठत आली होती बाहेर, आणि मी तिथंच होते. आतमध्ये मात्र अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं चालू होतं. अर्जुन म्हणत असतो की हे जे पायाचे डाग आहेत ना हे शाईचे डाग आहेत, हे स्केच पेन किंवा पेंट सारखं वाटतंय. आता हे प्रियाने बाहेरून क्लिअरली ऐकलेलं असतं, आणि आता प्रियाला हे कन्फर्म झालेलं असतं की अर्जुन तिच्यावरती वॉच ठेवतोय. चैतन्यही आता इकडे अर्जुनला म्हणत असतो की अरे हे शाईचे डाग उमटलेत. आता इकडे प्रिया मात्र मनात म्हणत असते की केवढी माती खाल्ली मी, स्केच पेनने काढलेली खून इतक्या पटकन खोडली जाईल असं वाटलं नव्हतं मला. आता अर्जुन आतमधून म्हणत असतो याचं कनेक्शन बर्थ मार्कशी तर नसेल ना. आता मात्र तिथं उभे असतानाच प्रियाला खोकला आलेला असतो, आणि आतमधून लगेचच अर्जुन आणि चैतन्य जागे झालेले असतात. ते बाहेर येऊन बघत असतात, परंतु आता प्रिया लपलेली असते, आणि तिने गुपचूप आता अर्जुन आणि चैतन्याचं सगळं बोलणं, सगळे प्लॅन ऐकलेले असतात. अर्जुनने जेव्हा रूम उचकून बाहेर बघितलेलं असतं त्याला कोणीही दिसलेलं नसतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मला कोणीतरी खोकल्याचा आवाज आला. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की हो अरे मलाही आवाज आला. चैतन्य म्हणत असतो की एनिवे नाहीये ना कोणी इथे, चल आपण यांना अँकलेट ऑर्डर करूया, आणि तेच सध्या महत्वाचं आहे असं म्हणत आता ते दोघेही दरवाजा लावत आतमध्ये गेलेले असतात. आता मात्र प्रियाने हे सगळं चोरून ऐकलेलं असतं, आणि आता प्रियाच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते की अर्जुन हे सगळं जे काही करतोय ते फक्त आणि फक्त एक प्रेमाचं नाटक आहे. प्रिया मनातल्या मनात म्हणत असते की मी तन्वी आहे की नाही हे बघण्यासाठी हे सगळं नाटक चाललंय ना अर्जुन, आता याची किंमत खूप महाग पडणार आहे तुला, आणि याचे परिणाम देखील आता चांगले नाही होणार अर्जुन. ठीक आहे, तुला सत्य शोधून काढायचं आहे ना, चालेल, सापडेल तुला, आणि आता इथून पुढे तुला तेच सत्य दिसेल जे मी दाखवणार आहे. आता प्रिया हा सगळा घडलेला प्रकार महिपत साक्षी नागराजला सांगत असते. तेव्हा ती म्हणत असते आणि हे सगळं माझ्या लक्षात आल्यानंतर मी लगेचच हा एक परमनंट टॅटू काढून घेतला. म्हणजे काय आहे ना, ते सतत जवळ स्केच पेन ठेवायची कटकटही नको, आणि मग ती जन्मखून काढलीये की नाही काढलीये याची भीतीही नको. आता नागराज विचारत असतो आणि मग हा टॅटू अर्जुनने बघितला. तेव्हा तन्वी म्हणत असते की अर्थात अर्जुन कुठलं तरी निमित्त काढून माझा तळपाय चेक करणारच. मग आता प्रिया अर्जुनने गिफ्ट केलेलं अँकलेट दाखवत म्हणत असते की हे अँकलेट मला अर्जुनने गिफ्ट केलं, आणि हे अँकलेट त्याने स्वतःच्या हाताने माझ्या पायात घालता घालता त्याला माझी परमनंट आता जन्मखून देखील मिळाली. बिचारा अर्जुन काय भ्रमनिराश झाला असेल ना अर्जुन, पण आता त्याला हे ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे की खरी तन्वी ही मीच आहे. तेव्हा आता महिपत म्हणत असतो की नाही प्रिया, तसं म्हणायला गेलं तर तुला अगदीच काही डोकं नाहीये असं नाहीये. आता साक्षी म्हणत असते जिथं कौतुक करायचं असतं ना तिथं
आम्ही कौतुक करतच असतो. बरं डोकं चालवलंस प्रिया, खूप मोठं संकट टाळलंस तू. नागराज म्हणत असतो की हो ना, खरंच डोकं आहे आणि ह्यावेळेस तू वापरलं देखील. आता प्रिया म्हणत असते की अहो तुम्ही कौतुक करताना किती कंजूसपणा करता हो. तेव्हा आता प्रिया खडसावून म्हणत असते की मी यावेळेसच नाही, मी प्रत्येक वेळेस डोकं वापरते माझं. तुम्ही फक्त ना सगळे बोलता, परंतु जेव्हा करायची वेळ येते ना तेव्हा फक्त आणि फक्त मी करते, जसं ह्या वेळेला केलं. आता मात्र प्रियाचं असं बोलणं ऐकून साक्षी, महिपत आणि नागराजला घामच आलेला असतो. आता प्रिया दिवसेंदिवस कॉन्फिडंट होत चाललेली असते आणि आता ती डॉमिनंट देखील व्हायला लागलेली असते. आता मुद्दामच ती त्यांच्या समोर मुद्दामच ऐटीत बसलेली असते, एकदम रिलॅक्स, जशी काय आता ती त्या तिघांची डॉन आहे. आता इकडे दुसरीकडे मार्ग, चैतन्य आणि अर्जुन एका रूम मध्ये असतात आणि त्यांचं दोघांचं बोलणं सुरू असतं. आता चैतन्य म्हणत असतो की तुला प्रियाच्या पायावरती जन्मखून दिसली. तेव्हा अर्जुन म्हणत असतो प्रिया नाही तन्वी. हे बघ चैतन्य, आता आपल्याला ऍक्सेप्ट करायलाच हवं की ती प्रिया नाही तन्वीच आहे. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की अरे अर्जुन असं कसं होईल, अरे मी ट्रूथ अँड डेअर खेळताना माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं होतं की तिच्या पायावरती कोणतीही जन्मखून नव्हती. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अरे तुला दिसली नसेल रे कदाचित, अरे तिच्या पायावरती कोणता तरी दुपट्टा आला असेल आणि मग तुला ती पूर्णपणे व्यवस्थित क्लिअरली दिसली नसेल. अरे तेव्हा चैतन्य म्हणत असतो की अरे शक्यच नाही रे, अरे मी पूर्ण 2-3 सेकंदांसाठी तिचा पाय बघत होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की 2-3 सेकंड, अरे मी तिचा पाय 2-3 मिनिटांसाठी बघत होतो आणि तो बर्थ मार्क तिथेच आहे. फॉर युअर इन्फॉर्मेशन, तो स्केच पेन किंवा इंकने काढलेला बर्थ मार्क नव्हता, परमनंट मार्क होता तो. सुमन काकूंनी ज्याप्रमाणे सांगितलं होता अगदी त्याचप्रमाणे बर्थ मार्क होता तो. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की अरे त्या दिवशी मी. तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे आता आर्ग्यू करून काय उपयोग आहे का, आता हे चांगलंच कन्फर्म झालंय की ही प्रियाच तन्वी आहे म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आता पुढे काय करायचं ना याचा विचार करूया. आतापर्यंत आपण जे जे ठरवलं होतं ते तर काहीच झालं नाही आणि ते होणारही नाही आता, आणि आपले सगळेच प्लॅन फ्लॉप गेलेत. आता मात्र अर्जुन फारच स्ट्रेस मध्ये असतो आणि चैतन्यही तिथेच असतो. चैतन्यालाही कळत नसतं, चैतन्य तर पूर्ण गडबडून गेलेला असतो की नेमकं हे झालं कसं. आता चैतन्याने तर हे पूर्ण स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं असतं की तिच्या पायावरती कोणताही बर्थ मार्क नव्हता आणि मग तो बर्थ मार्क आला कुठे, आता हा मोठा प्रश्न चैतन्याला देखील पडलेला असतो. आणि मग अर्जुन देखील आता त्याच गोष्टींच्या विचारांत असतो. आतापर्यंत केलेले सगळे प्लॅन फ्लॉप गेलेत आपले, मग आता आपण असा कोणता प्लॅन करायला पाहिजे की जो फ्लॉप जाणार नाही, कारण की ऑलरेडी आता हे सगळे प्लॅन फ्लॉप जाऊन मधुभाऊ काही अजून सुटलेले नसतात. याच गोष्टीचा आता अर्जुनला खूप जास्त गिल्ट वाटत असतो आणि म्हणूनच आता तो विचार करत असतो. आणि आता चैतन्य देखील हा विचारातच असतो. आता चैतन्य देखील ह्या विचारातच असतो की प्रियाने असं नेमकं केलं तरी काय असेल, तिने स्केच पेन नाही तर डायरेक्टली कसं काय तिने पायावरती टॅटू काढला असेल. आता हा मोठा प्रश्न चैतन्याला देखील पडलेला असतो. आता इकडे दुसरीकडे प्रिया ही मुद्दामच प्रतिमाला गोळ्या द्यायला आलेली असते. आता ती गोळ्या चेंज करत असते, म्हणूनच ती स्वतः गोळ्या द्यायला येत असते ऍक्च्युली. आणि मग आता ती प्रतिमाला गोळ्या देत असते. प्रिया प्रतिमाला म्हणत असते की हे घे गोळ्या घे. प्रिया मुद्दामच विचारत असते की आता कसं वाटतंय, मग म्हणजे तुला बरं वाटतंय की नाही, काही इम्पॅक्ट पडलाय की नाही गोळ्यांचा, म्हणजे काही सुधारणा झाली आहे का नाही, डॉक्टर जोशींनी तुला दिलेल्या गोळ्या बरोबर आहे ना, व्यवस्थित असर होतोय ना. तेव्हा मात्र प्रतिमा काहीही बोलत नसते. प्रतिमा एकदम चिडी चुप्प गप्प असते. आता प्रिया स्वतःहून बोलायला लागते आणि म्हणते की तुला माझ्याशी बोलायचं नाहीये आणि माझ्या पुढे मनमोकळंही नाही ना करायचं तुला, ठीक आहे काही हरकत नाही, मी माझं कर्तव्य मात्र माझं पार पाडित राहील. आता प्रिया म्हणत असते आई शांत झोप हा. आता जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत जर कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक, कारण की मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मोका. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची, त्यामध्ये तुमचं मनोगत लिहायचं आहे आणि शेवटी शब्द लिहायचा आहे पैठणी. आणि मित्रांनो या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत फक्त तेच व्यक्ती ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलाय, व्हिडिओला लाईक केलंय, चॅनलला सबस्क्राईब देखील केलंय आणि कमेंट बॉक्स मध्ये पैठणी हा शब्द तुमच्या मनोगतानंतर लिहिलाय. तर मित्रांनो वाट कसली बघताय, आताच लगेच या स्पर्धेत सहभागी व्हा, कारण की मित्रांनो आतापर्यंत भरपूर लोकांनी पैठणी जिंकल्या आहेत, तुम्ही देखील जिंकू शकता. तर वाट कसली बघताय, लगेच जाऊन खाली कमेंट करा.
आता प्रिया ही प्रतिमा सोबत बोलतच असते आणि ती तिथून निघणारच असते. तेवढ्यात मात्र आता सायली आलेली असते. सायलीला बघून प्रिया लगेचच म्हणायला लागलेली असते, तरी म्हंटल माझ्या आईला अजून तू डिस्टर्ब करायला का बरं आली नाहीयेस, असं ती आता सायलीला म्हणत असते. सायली म्हणत असते की ह्या खोलीतलं पाणी संपलंय हे तुझ्या लक्षात आलं नसेलच, म्हणून पाणी ठेवायला आले होते. प्रतिमा त्यांना डिस्टर्ब करायला नाही आले. तेव्हा आता प्रिया म्हणत असते की तू तुझ्या नवऱ्याला डिस्टर्ब केलं असेल म्हणून त्याने तुला हकललं असेल बाहेर. आता प्रिया मात्र हसत असते. आता मात्र सायलीला चांगलीच मिरची झोंबलेली असते. हे प्रियाचे सततचे टोमणे आता सायलीला मात्र सहन होत नसतात. आता फक्त आणि फक्त सायलीच तिथं थांबलेली असते आणि आता प्रतिमा असते. तिथून प्रिया आता निघून गेलेली असते. आता मात्र इकडे चैतन्याने अर्जुन अजूनही बोलत असतात. आता अर्जुनला चैतन्य सांगत असतो की माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की ट्रूथ अँड डेअरचा गेम खेळत असताना माझ्याकडून एवढा मोठा गोंधळ झालाय. मी तिच्या किती जवळ बसलो होतो. मी तिचा तळपाय पाहिला अर्जुन. तिचा तळपाय तुझ्या किंवा माझ्या तळपाया इतकाच कोरा होता. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की इनफ यार इनफ. आता मात्र या दोघांचं बोलणं ऐकायला प्रिया देखील तिथं आलेली असते. ती हळूहळू आता कानोसा घ्यायला लागलेली असते की अर्जुन आणि चैतन्य नेमकं बोलताय तर बोलताय काय. अर्जुन म्हणत असतो की मी ना तिच्या तळपायाचा फोटो काढायला पाहिजे होता, मग ना तुझा विश्वास बसला असता त्यावरती की तो बर्थ मार्क तिथेच आहे. आता मात्र अर्जुनला खूपच चिड येत असते आणि मग तो ही गोष्ट चैतन्याला बोलत असतो. आता मात्र इकडे बाहेर राहून प्रिया मात्र मजा घेत असते. प्रियाला आता सगळं माहीत झालेलं असतं, त्याच्यामुळे ती खूप जास्त बिंदास असते. ती म्हणत असते विश्वास तर बसणारच, कारण की त्या परमनंट टॅटू साठी खूप पैसे मोजलेत मी. आता प्रिया मात्र मनातल्या मनात म्हणत असते की तुला तडफडताना बघून ना माझे ते सगळे पैसे वसूल होणार आहे. तेव्हा आता चैतन्य विचारत असतो की मग आता अर्जुन पुढे काय करायचं, हा विषय इथेच बंद करायचा का, प्रियाच खरी तन्वी आहे हे मानून पुढे जायचं. आता मात्र तेवढ्यातच आता प्रियाची एंट्री झालेली असते. आता मात्र प्रिया ओरडत ओरडत रूम मध्ये आलेली असते आणि लगेचच आल्या आल्या अर्जुनच्या ती गळ्यात पडते. आता मात्र चैतन्य आणि अर्जुनला चांगलाच धक्का बसलेला असतो. आता प्रिया तिथं आलेली असते. प्रिया मुद्दामच लगळ पगळ करत असते. अर्जुनला चिटकत काय असते, अर्जुनला कुठे कुठे स्पर्श काय करत असते आणि आता ती म्हणत असते. आता मात्र प्रियाने अर्जुनचा हात पकडलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अगं तन्वी, आपण एक काम करूया का, आपण माझं काम आवरल्यानंतर बोलूया, सध्या ना आम्ही जरा एका केसवरती डिस्कस करतोय. प्रिया म्हणत असते केस काय रे, केस तर रोजच असतात आणि तसंही आपल्याला कुठे आपल्यासोबत टाइम स्पेंड करायला वेळ मिळतो. अर्जुन म्हणत असतो की नाही ते आहे, परंतु आता सध्या मला एक काम आहे ना त्यामुळे म्हणतोय मी. आता मात्र चैतन्य जरा डिस्कम्फर्ट फील करत असतो, कारण की त्याला त्या बर्थ मार्कच टेन्शन असतं. परंतु आता मुद्दामच प्रिया म्हणत असते की अरे अर्जुन, तू अजून चैतन्याला सांगितलं नाही का रे आपल्या रिलेशन बद्दल, निदान तू त्याला हे तरी सांगितलं असेल की तू मला अँकलेट गिफ्ट केलंय ते. आता मात्र प्रिया मुद्दामच तिचं अँकलेट दाखवण्यासाठी पायवर करते आणि मग मुद्दाम चैतन्याला देखील तिच्या पायावरचं, तिच्या तळ पायावरलं ते तुळशीपत्र दिसावं आणि ते डुप्लिकेट नाहीये याची त्याला खात्री व्हावी आणि या दोघांनी तो विषय सोडून द्यावा हे तिला वाटत असतं. कारण की तिला तर सगळंच माहिती असतं की अर्जुन चैतन्य कशा प्रकारे तिच्या विरोधात प्लॅन बनवता येते. आणि मग प्रिया तिचा पाय आता दोघांना दाखवत असते आणि ती आता विशेष चैतन्याला म्हणत असते की हे बघ, हे गिफ्ट दिलंय मला अर्जुनने, अँकलेट. आता प्रिया अर्जुनला म्हणत असते आणि काय रे अर्जुन, तुम्ही दोघं तर बेस्ट फ्रेंड्स आहात ना एकमेकांचे, मग त्याला आता कळायला हवं ना की तुला आता सायलीचा किती कंटाळा आलाय, आता तुझ्या आयुष्यामध्ये मी येऊ राहिले. आता मात्र अर्जुन सुद्धा खूप डिस्कम्फर्टेबल झालेला असतो आणि त्याला काय बोलावं हेच कळत नसतं. चैतन्याला सुद्धा कळत नसतं की नेमकं आता काय रिॲक्ट करावं. तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते ओ माय गॉड, तू गेस केलंय का. तेव्हा चैतन्य म्हणतो की काय. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की हो, मला कळालं होतं तुमच्यामधलं रिलेशन. तेव्हा आता इकडे प्रिया म्हणत असते की हो साहजिक आहे म्हणा, आता मित्रालाच मित्राच्या मनातल्या गोष्टी समजू शकता फक्त. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो राईट. तेव्हा प्रिया म्हणत असते की आणि चैतन्य तुला असंच वाटत असतं ना नेहमी की अर्जुनचं सतत चांगलंच व्हावं म्हणून, आणि मग आता तुला एकच गोष्ट विचारते मी की मग आता आमच्या दोघांच्या रिलेशनचा तुला काही प्रॉब्लेम नसेलच काय ना रे चैतन्य. घरामध्ये अजून आमच्या दोघांच्या रिलेशन बाबत कोणाला काही माहिती नाहीये आणि सगळेच आजूबाजूला सतत असतात, आम्हाला एकत्र वेळ घालवायलाच वेळ मिळत नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अगं तन्वी, अगं माझं काम बाकी आहे ना, आपण नंतर बोलूया ना. तेव्हा मात्र प्रिया काही ऐकायला तयार
तयार नसते. प्रिया म्हणते की नाही, मला आताच बोलायचंय तुझ्याशी, मला तुझ्या खांद्यावरती डोकं ठेवायचंय, छान चांदण्यांमध्ये वॉक करायचं आहे. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की मला असं वाटतंय की मी निघायला हवं. आता मात्र प्रिया म्हणत असते की कशाला, तू कशाला निघतोयस, तू काम कर, मी अर्जुनला घेऊन जाते गार्डन मध्ये. तेव्हा आता प्रिया अर्जुनला म्हणत असते बाहेर खूप रोमॅन्टिक वातावरण आहे अर्जुन, तू येशील ना माझ्यासोबत. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की पण आधी मला काम संपू दे ना ग. तेव्हा मात्र आता प्रिया काही ऐकत नाही, अर्जुनचा हात हातात पकडते आणि त्याला खेचत खेचत तिथून खाली घेऊन आलेली असते. आता मात्र हे चैतन्याने सगळं काही बघितलेलं असतं. आता चैतन्य देखील बाहेर आलेला असतो. तो देखील विचार करत असतो की नेमका या प्रियाला काय करावं लागेल. ही प्रिया तर खूपच चालाक आहे, कारण की आता चैतन्याच्या तरी लक्षात आलेलं असतं की हा प्रियाचाच डाव असू शकतो म्हणून. आणि मग आता इकडे दुसरीकडे सायली आता प्रतिभाला पाणी वगैरे देत असते. तेव्हा ती म्हणत सुद्धा असते की हो, तुम्ही आमच्या दोघींचे भांडणं मनावरती लावून घेऊ नका आता, की आम्ही दोघीही लहानपणापासून सोबतच वाढलोय ना, म्हणून सतत आमची छोटी छोटी अशी भांडणं होतच असतात. तेव्हा मात्र आता प्रतिमा सायलीचं कौतुक करत म्हणत असते की तू खरंच खूप चांगलं बोललीस. आता हे स्वतः प्रतिमाने तोंडाने बोललेलं वाक्य असतं. प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करत असते की ती प्रिया चांगली नाहीये. तेव्हा आता सायली म्हणत असते की प्रत्येकाची आपली एक एक बोलण्याची पद्धत असते ना. आता मुद्दामच सायली म्हणत असते की आता प्रत्येकाची बोलायची एक एक पद्धतच असते ना, कारण की तिला प्रियाचं बोलणं हे सावरायचं असतं. त्यामुळेच ती सायली म्हणत असते की आता प्रत्येकाची बोलण्याची एक एक पद्धत असते आणि प्रियाची पद्धत तर अशीच आहे. आता सायलीचे असे विचार ऐकून मात्र प्रतिमाला खूप चांगलं वाटत असतं. प्रतिमा आता सायलीला रिक्वेस्ट करत असते की बस ना इथे, आपण इथे बसून गप्पा मारू. तेव्हा मात्र या गोष्टीला सायली नकार देत म्हणत असते की माझं काम बाकी आहे खूप आणि मला ते काम करावंच लागेल. आता प्रतिमाने जेव्हा खुनून सांगितलेलं असतं तेव्हा आता सायलीने देखील सांगितलेलं असतं की बाहेर खरंच खूपच काम आहेत मला, तुम्ही झोपा हा, असं म्हणत ती आता प्रतिमाला झोपी लावत असते आणि जाता जाता म्हणत असते की शांत झोपा हा आणि लवकर देखील झोपा. आता तिथली आवरसावर करून सायली ही रूमच्या बाहेर पडलेली असते. आता इकडे दुसरीकडे अर्जुनला घेऊन प्रिया ही खाली आलेली असते. ती आता बाहेर गार्डनच्या शेजारी असते आणि मग आता ती अर्जुनशी गप्पा मारत असते. खरं तर प्रियाला सगळं समजलेलं आहे, सगळं माहिती असून सुद्धा प्रिया मात्र स्वतःची बाजू पक्की करून घेत असते, कारण की जिथं जिथं समोरच्यांना डाऊट आहे तिथं तिथं पक्क व्हायचं, जेणेकरून पुन्हा आपल्यावरती कोणी डाऊटच घेणार नाही. या गोष्टीचा आता ती विचार करायला लागलेली असते. आता प्रिया ही गार्डन मध्ये अर्जुनला घेऊन आलेली असते आणि अर्जुनला आता मुद्दाम त्या गोष्टी सांगत असते जेणेकरून त्याचा पूर्णपणे प्रियावरती विश्वास बसेल की तीच तन्वी आहे. म्हणून ती म्हणत असते अरे तुला इथं आल्यावरती अशा जुन्या गोष्टी आठवती नाही का आपल्या. अरे मला तर ना इथं आल्यानंतर आपल्या लहानपणीच्या गोष्टी खूप जास्त आठवतात. अरे आपण इथे लहानपणी खेळायचो बागेमध्ये, तिथे गवतावरती अनवाणी धावायचं आपण. अर्जुन म्हणत असतो की हो. प्रिया आता पुन्हा विचारते अरे अर्जुन मला एक गोष्ट सांग, तुला आठवतं ना हे सगळं आपलं. तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की हो आठवतंय. तेव्हा आता प्रिया आता सांगायला लागते आमच्या आश्रमात पण ना अशी झाडं होती, पण तिथल्या मेमरीज माझ्या फारशा चांगल्या नाहीयेत. अर्जुन म्हणत असतो की मी समजू शकतो, तू नेहमी सांगत असते ना की तुझं आश्रमात असं कोणीही चांगलं फ्रेंड नव्हतं. विलास काका आले आणि त्यानंतर तुझं आणि त्यांचं फार जमायचं. तेव्हा आता प्रिया विषय टाळत म्हणते की खूप बोरिंग दिवस होते रे ते. तेव्हा आता प्रिया म्हणत असते की तुला सांगते ना कुठे बाहेर फिरायला जायचं नाही, कुठे काही बघायला जायचं नाही, ना फिल्म ना नाटक, काहीच नाही. आता अर्जुन प्रियाकडून काहीतरी माहिती मिळेल या हेतूने तिला आता एक प्रश्न विचारतो, तुम्ही तर मधून मधून जायचात ना फिल्म बघायला. तेव्हा प्रिया म्हणत असते की छे, मला तर फक्त एकाच फिल्मची मेमरी आहे आणि ते मी कधी विसरू शकत नाही आणि ती मेमरी इतकी भयंकर आहे ना, ती मेमरी अजूनही माझा पिछा सोडत नाहीये. आम्ही फिल्म बघायला गेलो, ती रात्र इतकी घाणेरडी होती ना. आता मात्र अर्जुनला इकडे असं वाटत असतं की फायनली आता तन्वी खुनाच्या रात्रीबद्दलच बोलतीये. आता एक एक करून सगळं खरं बाहेर येईल. आता प्रिया म्हणत असते की आम्ही इतक्या उत्साहाने फिल्म बघायला गेलो होतो, पण त्यानंतर जे काही झालं ते तुला आता चांगलंच माहितीये. खुनाची ती रात्र आणि मुद्दामच आता प्रिया खोकायला लागते. खरं तर हे प्रियाने मुद्दामच केलेलं असतं. प्रिया आता चांगलीच नाटकं करायला लागलेली असते. प्रिया आता म्हणत असते की पाणी पाणी
आता मुद्दामच पाणी मागत असते ती अर्जुनकडून. तेव्हा आता अर्जुन लगेचच पाणी आणण्यासाठी पळतो. तो तिला म्हणतो की तू बस, मी लगेच पाणी घेऊन आलो तुझ्यासाठी. असं म्हणतच तो आता लगेचच घरामध्ये गेलेला असतो. मागे मात्र प्रिया आता अर्जुनला बघून हसत असते आणि म्हणत असते, खुनाच्या रात्री नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी किती उतावळा झालायस रे तू. पण मला खरं सांग, तुला इतकी मूर्ख वाटते का रे अर्जुन मी? आता बघ तुला कसं खेळवते मी. आता मात्र प्रिया अर्जुनच्या अवस्थेवरती हसत असते आणि आता त्याला खेळवण्यासाठी ती आता एक एक गोष्ट करणार असते. खरं तर आता प्रिया एक चांगलीच पक्की खेळाडू झालेली असते या गोष्टींमधली. तेव्हा आता प्रियाला या गोष्टी सहज सोप्या वाटायला लागलेल्या असतात. आता मात्र अर्जुन आतमध्ये पाणी शोधत असतो. तेव्हा सायली मात्र किचन मध्ये काम करत असते. सायली अर्जुनला म्हणत असते की अहो काय धडपड करताय. सायली विचारत असते की आणि काय हो, इतक्या घाई गडबडीमध्ये पाणी घेऊन कुठे चाललाय तुम्ही. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की थांब एक मिनिट, मी तुला नंतरून सगळं व्यवस्थित सांगतो. तेव्हा आता सायली मात्र इकडे विचार करत असते की यांचं नक्की काय चाललंय. हे परतच प्रियाशी बोलताय. हे सगळं करून मधुभाऊ सुटणार नाहीये हे यांना कळत नाहीये का. यांना मी इतकं सांगितलंय की हे प्रेमाचं नाटक थांबवा आता, पण तरी पण काहीही उपयोग झालेला नाहीये. आता मात्र इकडे प्रियाने पुन्हा नाटक कंटिन्यू केलेलं असतं. ती मुद्दाम खोकतच असते. आता मात्र अर्जुन तिथे पाणी घेऊन आलेला असतो. तो आता प्रियाला म्हणत असतो की हे घे पाणी. आणि आता प्रिया ते पाणी पिते आणि आता प्रिया नॉर्मल झालेली असते. आता अर्जुन लगेच म्हणत असतो की बोल काय बोलत होतीस. तेव्हा प्रिया मुद्दाम नाटक करत म्हणत असते की अरे हा बोलते, पण मी कुठे काय सांगत होते. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की अगं असं काय बोलतेस. अगं तू आता म्हणत होती ना की त्या रात्रीबद्दल मला सांगत होती, तुम्ही त्या फिल्मला गेला होतात आणि मग काय झालं ते बोल ना आता तू. प्रिया मात्र आता पाण्याचा एक एक घोट पित असते. वरती बघत असते, खाली बघत असते आणि आता मात्र अर्जुनला खूप जास्त तिने लटकून ठेवलेलं असतं आणि अर्जुनची ती आता चांगलीच मजा घेत असते. कारण की अर्जुनची बेचैनी चांगलीच वाढलेली असते. अर्जुनच्या हातात आलेला घास जसं काय त्याच्या तोंडातून कोणीतरी ओढून घ्यावा अशी अवस्था आता अर्जुनची झालेली असते. परंतु प्रिया हे सगळं मुद्दाम करत असते. आता मात्र अर्जुन म्हणत असतो की नाही, ही आहे ना पाणी पितीये, नाटकं करतीये. आता हा टॉपिक चेंज व्हायच्या आधी ना मला याच्यातल्या टॉपिक मधले काही प्रश्न वाढवावे लागतील आणि हा विषय लांबवावा लागेल, तर आणि तरच मला काहीतरी क्लू मिळेल. आता मुद्दामच अर्जुन आता प्रियाला म्हणत असतो, तन्वी मला माहितीये, मी तुला समजू शकतो. तुला त्या रात्रीबद्दल काही गोष्टी बोलायच्या असतील तर तुला त्या खूप अवघड जात असतील ना, बट मी तुझा मित्र आहे ना, मला तू शेअर करू शकतेस ना. आणि तू माझ्याशी नाही तर मग कुणाशी बोलशील, बिंदास बोल. तेव्हा आता प्रिया मुद्दाम नाटक करत असते आणि म्हणत असते की कसं बोलू रे, आठवणी निघाल्या की मला इतका त्रास होतो ना, माझा श्वास कोंडला जातो, तू बघितलंस ना आता, म्हणूनच मला ठसका लागला. त्या रात्री असे विचार जरी आले ना माझ्या मनात तरी मला खूप एकटं वाटायला लागतं रे. त्या रात्री जे जे काही घडलं ते समजून घेणारं कोणीच नाही रे. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की अगं प्रिया, मी आहे ना, तू कशाला काळजी करतेस. मला माहितीये तू आता मला फक्त आणि फक्त ऑपोजिशनचा लॉयर समजतीये, परंतु मी तुला एक गोष्ट सांगतो, त्याआधी तर मी तुझा खरा मित्र आहे. हे केस वगैरे सगळं बाजूला ठेव, सगळं विसरून जा तू, बट ऍज अ फ्रेंड जे काही तुझ्या मनात असेल ना ते सगळं काही मला शेअर कर. तेव्हा आता प्रिया मुद्दाम म्हणत असते की खरंच अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अगं हो, आणि मी कित्येक वेळा सांगितलंय चैतन्याला, विलास खून केस मध्ये तन्वी जे काही बोलतीये ते सगळं खरं बोलतीये, तुला हवं तर तू त्याला विचारू शकतेस. आता मुद्दामच प्रिया हसायचं नाटक करत असते. प्रिया हसूनच आता अर्जुनकडे बघत असते. आता मात्र प्रिया मनातल्या मनात बोलत असते आणि म्हणत असते की वा, आता तुझा खोटारडेपणा मी चैतन्याकडून कन्फर्म करून घ्यायचा, म्हणजे उंदराला मांजर साक्षी. आता मुद्दामच अर्जुन सायलीवरती राग काढत असतो आणि म्हणत असतो की ती सायली, उगाच त्या सायलीमुळे या केस मध्ये अडकलो मी. तेव्हा आता अर्जुन खूप एक्साइटेड होऊन म्हणत असतो, तन्वी जर तुम्हाला सगळं काही खरं सांगितलं ना तर मी ही केस लगेच क्लोज करून टाकेल. फक्त मला त्या रात्री काय काय घडलं होतं ना ए टू झेड खडानखडा माहिती दे फक्त मला, बस इतकंच म्हणतोय मी. आता मात्र अर्जुनला एका नेक्स्ट लेवलला प्रियाने लटकवलेलं असतं. प्रियाला आता काय माहित असतं की अर्जुन हा सगळा खोटारडेपणा करतोय, त्याच्यामुळे
आता अर्जुनच्या जाळ्यात काय प्रिया अडकणार नसते. तेव्हा आता प्रिया मुद्दामच अर्जुनची मजा घेत असते. अर्जुनला कसं अजून लटकवता येईल, अर्जुनला अजून कसं खेळवता येईल, आता त्याचाच ती प्रयत्न करत असते. आणि तिने आता ऑलरेडी 2-3 वेळा तरी अर्जुनला असं चांगलं खेळवलेलं असतं आणि त्याला आता खेळवण्यातच तिला मजा येत असते. त्याच्यामुळे मात्र ती मुद्दामच आता ही सगळ्या गोष्टी करायला लागलेली असते. आणि आता अर्जुन मात्र इकडे बिचारा, त्याला माहित नसतं की प्रियाला हे सगळं समजलंय आणि प्रियाच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू आहे. त्याच्यामुळे बिचारा आता अर्जुन या गोष्टीमध्ये अडकलेला. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे प्रिया इकडे अर्जुनला म्हणत असते, अर्जुन मला खरं सांग ना, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना? ऍक्च्युली आता प्रियाने अर्जुनसाठी डिनर डेट प्लॅन केलेली असते. अर्जुन आणि प्रिया दोघेच आता डिनर साठी असतात. ते दोघेही घरामध्ये एकटे असतात. मात्र प्रिया ही अर्जुनच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. ती अर्जुनला म्हणत असते की सांग ना अर्जुन, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना? तेव्हा मात्र आता अर्जुन त्या गोष्टीने नाराज झालेला असतो. अर्जुनला खूप कंटाळा आलेला असतो खोटं खोटं नाटक करून. नेहमी तेच आता त्याला खूप जास्त या गोष्टीचा त्रास व्हायला लागलेला असतो. आता मात्र प्रिया डायरेक्टली अर्जुनला मिठी मारून म्हणत असते की मला तुझ्यासोबत या घरात आपण दोघांनी एकत्र आयुष्यभर राहायचंय. आणि आता हे सगळं सायली बाहेरून बघत असते. आता घरामध्ये नेमकं काय चाललंय, अर्जुन आणि प्रिया नेमकं काय करताय, हे सगळं आता सायली बाहेरून बघत असते आणि ऐकत. आता मात्र अर्जुन प्रियाला दूर लोटत असतो. अर्जुनला अजिबात आवडत नसतं प्रियाने इतकं जवळ आलेलं. प्रियाला तो एकदा दूर करतो तरी सुद्धा दुसऱ्यांदा प्रिया त्याच्या जवळ येते. तेव्हा सुद्धा अर्जुन खूपच चिडलेला असतो. तेव्हा सुद्धा अर्जुन आता प्रियाला दूर लोटतो. आणि आता तिसऱ्यांदा तर मात्र आता अर्जुनला ती पाठीमागून हक करते. अर्जुनला ती म्हणत असते की अर्जुन सांग ना, तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे? तेव्हा मात्र आता अर्जुनचा पारा माथा ठणकलेला असतो आणि म्हणत असतो की सोड मला. अर्जुन आता खूप चेवताळलेला असतो आणि तो प्रियावरती आता फुलपणे चिडलेला असतो आणि म्हणतो की सोड मला. आणि आता अर्जुन खरं ते सांगूनच देतो आणि म्हणत असतो माझं प्रिया तुझ्यावरती प्रेम नाहीच आहे. माझं प्रेम फक्त आणि फक्त मिसेस सायलींवरती आहे. आणि आता ही गोष्ट मात्र सायलीने बाहेरून ऐकलेली असते. सायलीच्या मनात मात्र आता लड्डू फुटलेले असतात, कारण की सायलीवरती अर्जुनचं प्रेम आहे. अर्जुन सुद्धा सायलीवरती प्रेम करतोय ही गोष्ट आता सायलीला नव्याने कळालेली असते. आणि अर्जुनने प्रियाला चांगलं खडसावून हे सांगितलेलं असतं. याचा देखील आता सायली आनंद होत असतो. अखेर सायली मनातून खूप खुश झालेली असते. आणि आता मात्र प्रियाला आता त्याने चांगलंच खडसावलेलं असतं. सायली मात्र खूपच जास्त प्रेमाने आता अर्जुनकडे बघत असते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आता मालिकेमध्ये पुढे नक्की काय घडेल? तुमचा अंदाज एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही देखील सांगा की तुम्हाला काय वाटत असतं की पुढे काय घडणार आहे वगैरे. आणि मित्रांनो, तुम्हाला या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल ना, तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघणं गरजेचं होतं. जर तुम्ही तसं केलेलं नसेल तर तुम्ही ते पहिल्यांदा करा आणि तरच पैठणी जिंकण्याच्या स्पर्धेत तुम्ही सहभागी होऊ शकाल. आणि मित्रांनो, व्हिडिओला कमेंट करायला विसरायचं नाहीये आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचंय. तर मित्रांनो, वाट कसली बघताय? तुम्ही देखील जिंकू शकतात पैठणी. तर मित्रांनो, लगेच कमेंट करा. आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.